नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या मध्ये एक प्रश्न नेहमी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतो आणि त्या प्रश्नाचं नाव म्हणजे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या हा प्रश्न असा आहे की त्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो, कोणत्याही प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न या विषयावर आधारित असतो. म्हणून आज आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय? तर त्रिकोणी संख्या म्हणजेच दोन त्रिकोणी संख्या बरोबर n अधिक 1 भागिले 2. या ठिकाणी n म्हणजे n ही त्या संख्येचा n ही नैसर्गिक संख्या आहे. n काय? नैसर्गिक संख्या. आता कोणत्याही दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांचा गुणाकार त्याची निमपट म्हणजे ती त्रिकोणी संख्या असते. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेणार आहोत 2. आता पुढची संख्या काय येईल? 2 अधिक 1 भागिले 2. याचाच अर्थ 2 गुणिले 3 भागिले 2, 6 भागिले 2 बरोबर 3. ही काय झाली? आता 3 ही त्रिकोणी संख्या. आता आपण पाहणार आहोत अजून एक नैसर्गिक संख्या. आता ही त्रिकोणी संख्या काढायची कशी? आता या ठिकाणी घेतले आपण 3 अधिक 1 भागिले 2 बरोबर 3 गुणिले 4 भागिले 2 बरोबर 12 भागिले 2 बरोबर 6. या ठिकाणी काढली आपण त्रिकोणी संख्या 6. अजून एक उदाहरण घ्यायचं असल्यास 5 अधिक 1 भागिले 2. तर या ठिकाणी बघतो आपण 5 गुणिले 6 भागिले 2 बरोबर 30 भागिले 2 बरोबर 15. आता 15 ही काय झाली? नैसर्गिक आपली त्रिकोणी संख्या. दोन नैसर्गिक संख्या क्रमागत 2 नैसर्गिक संख्या. आता अजून एक उदाहरण घ्यायचं म्हणल्यास 6 अधिक 1 भागिले 2 बरोबर 6 गुणिले 7 भागिले 2 40 भागिले 2 बरोबर 21. आता या ठिकाणी त्रिकोणी संख्या आपल्याला अशा पद्धतीने काढावी लागणार आहे की एक पहिली नैसर्गिक संख्या, तिच्या लगतची पुढची नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या त्याच्या लगतची नैसर्गिक संख्या, दोघाचा गुणाकार त्याची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार त्याची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या. दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार त्याची निमपट म्हणजेच त्रिकोणी संख्या.